घरच्या भाजीची चव वेगळीच असते। तुम्ही तुमच्या परसबागेत असे काही झाडे लावलेत का? लावून तरी बघा। हे खूप पूर्ण ऑर्गॅनिक असते, त्यामुळे ह्याला खूप टेस्ट असते आणि ताजं ताजं आपण करू शकतो। मी आज घेवड्याच्या शेंगा काढलेल्या आहेत, त्या सोलून घेतल्या, त्याच्या अशा शिरा काढायच्या आणि जर जून असतील तर त्याचे दाणे काढायचे, कोवळे असतील तर त्याचे मोडून असे तुकडे घ्यायचे। हे दाणे आणि मोडून तुकडे घेतलेले एकत्र भाजी खूप छान लागते। कढईत तेल तापले, त्यात जिरं मोहरी हिंग घातलं आणि कांदा घातला। कांदा भाजून घेतला, त्यात हळद घातली आणि शेंग घातली। शेंग थोडी 5 मिनिटं वाफवून घ्यायची, चांगली परतून घ्यायची, तेलात भाजून घ्यायची। आता त्यात तिखट घालूया आणि शेंगदाण्याचं कूट घातलं मी 4 चमचे। आता हे परत परतून घेतलं आणि त्यात गरम पाणी घालायचं। आता वरून धनेपूड घातलं, मीठ घातलं आणि झाकून ठेवलं मी 5 ते 10 मिनिटं। हे शिजतंय चांगलं, शिजल्यानंतर ही अशी भाजी तयार होते। खूप टेस्टी भाजी तयार।